गॅस दरवाढीवर काँग्रेसचा संताप. इचलकरंजीत आंदोलन. दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी. केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या वाढीविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयावर आंदोलन केले. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये तब्बल 114 रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार, नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक यांच्यावर मोठा आर्थिक ताण पडला आहे. आधीच महागाई, बेरोजगारी आणि शेती क्षेत्रातील अस्थिर हवामानामुळे सामान्य माणूस त्रस्त असताना ही दरवाढ म्हणजे जनतेवर अन्याय असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाली तरी त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडू दिला जात नव्हता. मात्र सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पूर्वी सुमारे 400 रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता 900 रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळत असल्याने सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या आसपास पोहोचल्याने हॉटेल, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. परिणामी बाहेर जेवणारे विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गालाही वाढीव दराचा भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने वाढवलेले दर तात्काळ कमी करून गॅस सिलेंडरची उपलब्धता सुरळीत ठेवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, बाबासाहेब कोतवाल, प्रशांत भिवरे, हारून खलीफा, गजानन शिरगावे, रवी वासुदेव, निर्मला शिरगावे, विद्या भोपळे, सावित्री हजारे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देत गॅस दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली.